shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, निराश मनावर मनोरंजनाची फुंकर घालायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागामध्ये आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे देऊळ बंद 2 या सिनेमाची टीम। त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। मंडळी, मुंबईकर झालेल्या जोडप्याकडे आलाय गावाकडचा पाहुणा। चला बघूया त्यांना आपल्यासोबत काय काय हास्यमेवा आणलाय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना। पृथ्वीक, लोळतोयस काय? हा लोळतोयस काय? मग काय करू यार, लोळू दे मला, जरा आराम करू दे। कंटाळलो रे, एक तर आठवडाभर ना मानेवर दगड ठेवून काम केलं होतं। त्यात आत्ताच 2 दिवसांपूर्वी थायलंडला गेलो होतो बिझनेस मीटिंगसाठी। काय बिझनेस मीटिंग? कंपनीतले खूप लोक होते माझ्यासोबत, खूप दमायला झालं। हो का? मग मला आता टाइमपास करू दे, मी रील स्क्रोल करणार आहे आता। बर, कर कर। आता थोडा वेळ लोळ, हा? दुपारनंतर मग माझ्याकडे एक प्लॅन आहे। कुरडया करायच्या आहेत? नाही, मग लाडात कालीस, खरं सांग। मी एक ड्रेस बघितलाय, आपण मॉलला जाऊया। नाही वनी, नाही Please, वनी, नाही please. वनी, नाही Please, नाही please, नाही please. नाही नाही, तू किती कन्व्हिन्स कर, नाही प्लीज। एक ड्रेस म्हणतेस आणि 8 विकत घेतेस। नाही मला आवडतात सगळे, मी काय करू? मी नाही, मला नाही चालणार अजिबात, मला नको प्लीज चालणार. एकच ड्रेस प्लीज। नाही नाही, एक मग मिनिट, काय करायचं? काही नाही, माझ्याकडे एक चांगला प्लॅन आहे। मी तर म्हणतो आपण काय करूया, आपण घरातच आहोत, रविवारचा दिवस आहे, आंबेही आहेत घरात, आमरसपुरी करू, मस्त जेवू, दुपारी ताणून देऊ, संध्याकाळी उठू। 2 आंबे आहेत फक्त, 2 आंब्यांचा करू आमरस। सगळे आंबे संपवलेस? मी एकटीने किती आणले होतेस? किती आणले होते? 6 आणले होतेस, त्यातले 2 खराब निघाले, 2 रात्री खाल्ले, संपले, 2च राहिलेत। काय कोणचं करू? नाही, 6 मुद्दाम नव्हते आणले, सोन्याच्या भावाने विकतायत ग आंबे। पण मग जाऊ दे ना, चल ना, जाऊया आपण प्लीज। नाही, अजिबात नाही, अजिबात। फोनवर बसलीस, फोनवर नाही बसलीस? ना, प्लीज चल ना। नाही. काय सिलेक्ट पण केलंय मी, फक्त जाऊन घेऊन यायचं प्लीज। पेडणेकर काकांचा फोन काय होता आता? तरी ऐक ना, थांब जरा। कोण पेडणेकर? अगं पेडणेकर काका गावचे। हॅलो, हा काका बोला। हा हा हा, हळू हळू हळू, काय म्हणताय? हा मी बरं आहे, तुम्ही कसे आहात? हा वा वा वा, मी घरीच आहे, रविवार ना, आज सुट्टी। हो, तुम्ही येत आहे? अहो या ना मग, या या या, हा हा आहे, घरीच आहे, या या। पृथ्वी, हा, कुणाला या म्हणालास? पेडणेकर काका, ते आत्ता येत आहे तिथं? त्यांनी फोन केला, ते म्हणाले की मी मुंबईतच आलोय, तर घरी यास काय अरे येतो। तू का म्हणालास त्यांना हो? अरे मग काय बोलायला पाहिजे होतं? अरे रविवारच्या दिवशी सगळे आले की मला सगळं करत बसावं लागतं, नाही म्हणायचं ना पृथ्वी। वनी डार्लिंग, ते काय असं जेवायला येत नाहीये, ते म्हणाले की आम्ही जेवायला येतो, ते म्हणाले मी आलोय मुंबईत, भेटून जातो, म्हटलं हो? या। तुझ्या गावची माणसं अशी उभ्या उभ्या येतात आणि जातात का? आठवडाभर राहतात? माझ्या गावची माणसं, तुझ्या गावच्या माणसांचं काढू मी? ए, चल रे, काय? काढू तुझ्या गावच्या काय माणसांचं? काय? काय काय ते तुझे काका आले होते, ते काय म्हणाले, तुला फोन केला, मला म्हणाले ऐका जावई बापू, मी खाली आलोय, जरा वॉशरूमला जायचं होतं, वर येऊ का? जरा वॉशरूमला गेले, 3 महिने राहिले आपल्याकडे। आता ते वॉशरूम मध्ये पाय घसरून पडले म्हणून 3 महिने राहिले? मी केलाय खर्च, डॉक्टर, दवा पाणी सगळं मी केलेलं आहे। हो मला माहितीये, त्यानंतर मी बोलावलं का कुणाला? कुणाचाही फोन आला की मी सांगते बाबा तुम्ही 2-2 महिने राहता पडता, आम्हाला परवडत नाही। मी उगाच गुळ पाडत बसत नाही, डायरेक्ट सांगते तोंडावर। ए मी गुळ नाही पाडलाय, कळलं ना? पण आता सुट्टीच्या दिवशी त्यांना काय यायचंय? मला काय माहिती आहे वनी, येत आहेत तर येऊ दे ना। नको येऊ दे, मग काय बोलायला पाहिजे होतं? आल्या आल्या त्यांना घालव। आ? एक मिनिट थांब वनी थांब, आता घालव मी का? सांगते ते कर, वनी वनी काय? करत बसू नकोस, आपलं नुसतं गुळ पाडायचं। अरे पण आता काय बोलायला पाहिजे मग गप्प त्यांना? बस, ही बॅग इथे ठेव। ते आले की म्हणायचं की अरे काका तुमचा फोन यायच्या आधी आम्ही निघणारच होतो, पण तुम्ही आलात म्हणून थांबलो, आता आम्ही लगेच निघणार आहोत, असं सांग। वनी काही वाटेल ते बोलतीयस तू, असं सांगायचं त्यांना। त्यांनी विचारलं कुठे जात आहे, तर काय सांगायचं? बालीला जातोय सांग। बालीला कशाला चाललोय आपण? मग तुला जे सुचेल ते सांग ना। वाटेल ते बोलतीयस पण वनी। मला नकोय रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी कोणी जातील ते म्हणजे
तुझ्या गावची माणसं ना गोचिडी सारखी आहेत, गोचिडी सारखी. वनी, शांत. बिल्डीच्या खाली येऊन फोन करतात. अरे आता केलं ना त्यांनी, ठीक आहे मी ना जेवढं आता. सांगितलं तेवढं करायचं. मी करतो. माझा रविवार खराब झाला ना, मग मग तू आहेस आणि मग मी आहे. बोल, हळू बोल आणि चेहरा नीट कर. आलो आलो. चेहरा हे आल्यावरती रविवारच्या दिवशी पाहुणे पाहुणे अतिथी जा देवो उघड. भव. हा हा अरे काका काका नमस्कार काका या 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 काका या 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 काका या 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 पोप्या काका किती दिवसांनी हा हा कसे आहात तुम्ही? मी मस्त मस्त बसा 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 हा, पाया पडतो काका अरे पाया आता काय म्हातारा झालोय पाया पडायला हा? नाही पण पाया पड बा थोड्या मोठ्यांच्या पाया पडावं पड पड हा, आपले संस्कार असतात ना हो 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 पोप्या हो सुनबाई बाकी दिवसेंदिवस भक्कम होत चालली आहे हो कोल्हापूरची आहे ना वा वा. ए, पोप्या हो. ते हे ना घरात तुझ्या काय? ते गोल फिरतं ते पंखा पंखा आहे ना काका वाढव मेला उकडतोय किती वाढव वाढव वनी ए पंखा वाढव रिमोट घे रिमोट नाही ते काय काय एसी लावून घे ना आता हा, शहरातली मोठी पोरं तुम्ही हा एसी आहे आहे? हा बेडरूम मध्ये बसूया का चला बेडरूम हे बेडरूम मध्ये पाणी गळतंय एसी मधून. गॅस संपलाय ना, काल रात्रीपासून तसंच होतंय नाही का? हा. मग उकडेल तुम्हाला हातमध्ये. अरे एसीचं कौतुक तुला मला ना एसी बीसीचं कौतुक मला एसीची हवा आवडतच नाही ना हा. आपलं कसं ते गावी प्रत्येक घराच्या बाहेर माडाची झाडं ना माडाच्या झाडाखाली असं उघडं पंप बसायचं खाजवत वाजत वारा काय झुळझुळतो माहितीये तुला बोबे म्हणजे काय? पण आता माडाचं झाड कुठून आणू म्हणजे ना एकदम पोप्याच आहे एकदम बरोबर की नाही? आता कुठून आणायचं माडाचं झाड आम्ही आता बाहेरच जाणार होतो 5 दिवसासाठी. बॅग भरून ठेवली. कुठे? ही काय बॅग भरून ठेवली त्याच्यावरून माडाचं झाड. ए, बाहेर चाललात अरे देवा तुमचा फोन आला म्हणून थांबलो, नाही तर आता निघणारच होतो. नाही ना, पण बरं केलं बाबा मी फोन केला तो आता गेला असत नाही काय अरे काकी तुझी बोलत होती वा पोप्याला फोन करून जावा म्हटलं तुला माहितीये ना काकाला धप्पा द्यायला आवडतो दिला की नाही धप्पा हा? ना दिला की नाही व? दिला हा. दे, काकीला फोन करून सांगतो वाट बघत असेल हा हो, हो, हो. हॅलो हा ऐकलं का हा पोचलो का पोचलो पोचले पोचले होय तर हो हो अगं नाही माझे बाय काय नाही खाल्लं बाहेरचं माहिती आहे माझं पोट बिघडतं नाही खाल्लंय काय होय आता पोप्याकडे आलोय पोप्या का काकाला उपाशी पाठवणार आहे सुनबाई करतील काहीतरी आमरसपुरी वगैरे हो होय तर हा हॅलो ऐक ऐक ऐकलंस का ठेवतो म्हटलं हा हा ठेवतो हा चल नाही ते काकीला ऐकायला येत नाही ना अच्छा. तू काहीतरी एक बोलायचं ती काहीतरी दुसरं ऐकायची पण बोलत की जेवला काय बाहेर खाल्लं काय तर आता तिला माहितीये मी बाहेरचं खात नाही म्हटलं हाय सुनबाई एवढी भक्कम बनवेल आमरसपुरी वगैरे हा आमरसपुरी खायची हो. चालेल नाही पण आंबे संपलेत घरातले. हो काका हे आम्ही आता निघणारच होतो ना बाहेर, तर मग आंबे आणलेच नाहीत नाही खराब ना. होतील म्हणून. अगं तुला काय वाटलं ते काकीला सांगायला फक्त मला नाही आवडत आंबा बिंबा हट ते काय आंब्याचं कौतुक आमच्या कोकणात घराघराबाहेर असं आंब्याची झाड आहेत मला नाही आवडत आंबा बिंबा हो का? नॉनव्हेज करूया नॉनव्हेज कोंबडी नाही खाल्ली रे ती काकी माहिती आहे ना ती व्हेजिटेरियन आहे तिला आवडत नाही नॉनव्हेज बिनव्हेज कोंबडी खाऊया हिला येत नाही घरी बनवायला हिला चिकन नाही येत काय बनवायला. सुनबाई कोल्हापूरची ना काय तांबडा पांढरा एकदम काय बनवला पाहिजे तू हा नाही, नाही ती येत खाते मला. फक्त बनवत नाही तुम्ही खाता कसे हा आम्ही हे करतो हॉटेल मधून मागवतो हो. एक बाकी बरं आहे. हो. तो शहरातल्या लोकांचं हे बरं आहे. फोन केला ऑर्डर केली 10 मिनिटात हातात मागव हे ऑर्डर मागव ठीक आहे नाही हे आता बकरी ईद झाली की नाही काका? या सगळ्या कोंबड्या संपल्या बकरी ईदला. वाटेल ते बोलते बकरी ईदला कोंबड्या संपल्या तुझं तुला कळलं बरं झालं बाबा संपल्या नाही संपल्या म्हणते ती बरोबर आहे माझ्या लक्षात नाही आलं अरे पटकन पण एखाद्या हॉटेलमध्ये तरी असेल नाही का? नाही काका गॅसचा प्रॉब्लेम होतो ना हो. एलपीजीचा प्रॉब्लेम होतो ना हॉटेल्स बंद आहेत हल्ली अरे हा हा आम्ही याला तिकडे लढतोय तिकडे मिळाला आमचा गॅस बंद केला नाही तर काय आम्हाला पण एका हॉटेलात गॅस नाही माहिती सगळे चुलीवर करताय हे बरं आहे बरं नाही बरोबर आहे ते हॉटेल. नाहीच मग आता पिझ्झा मागव पिझ्झा त्याला कुठे गॅस लागतो तर गरम पेटीत टाकतात ना पिझ्झा मागव काका तुम्हाला बरं माहिती हो पिझ्झा पिझ्झा सगळं म्हणजे अरे आपला तो मंग्या नाही मंग्या कोण मंग्या देसाई
तो नाला सोपाराचा मंग्या काका हा हा त्याच्याकडे गेलो ना तर त्याच्या पोरान पिझ्झा मागवला अच्छा. 10 मिनिटात हजर माहिती अच्छा, अच्छा. आहे लागतो पिझ्झा हा, ते- पिझ्झा मागूया नाही, पण काका ते शरीरासाठी चांगलं नसतं. केवढं वजन वाढतं काका, होय काय केवढं वजन वाढतं. हा हा पिझ्झा आणि हे आहे ना पिझ्झा पचायला 3 दिवस लागतात. काही कोणाला आहे थांबूया 5 दिवस आपल्याला काय नाही काका पण नाही म्हणजे पचना मुद्दा नाहीये हे जठराला किती त्रास होतो. डायरेक्ट जठराला हो ये बापरे म्हणजे एवढा येते हो ना काका, पण बाहेरचं हॉटेलचं जेवण वाईट. नाही चांगलं. आणि आता आम्ही निघणार होतो ना, बॅग भरून ठेवली तर नाही नाही ते काय हे केलं ना काकीने दशम्या दिल्यात त्या खाऊया ना. तू बरोबर बोलतो हॉटेलचं वाईट. अरे म्हणजे काकीने दशम्या तुझ्यासाठी दिल्या होत्या. अच्छा तुला पोप्याला काय कामावर जातो, सुनबाई कामावर जाते, त्यांना काय खायला प्यायला वेळ मिळत नाही. बरोबर. हा, तर दशम्या कशा महिनाभर राहतात ना. हो. तर आपलं काय मी आपला तुझ्या वाटणीच्या खात आलो होतो. घे, घे. नाही नाही खा 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 तुम्ही अरे खा. घे रे. आम्ही आता नाश्ता केलाय हो. ना. पुन्हा मी याला शहरातली पोरांना म्हणजे लयच हे आहे तुम्ही. तुम्ही खा खा. मी खात मला काय आपण खाणार. याचे पैसे नाही मागणार नाही. जरा शांत राहा ना काय वाटतं. पोप्या हा हा काका एक काम होतं. हा बोला ना काका. वाटलंच मला यांचं काहीतरी काम असणार आहे. इकडे ये. कामाशिवाय ही येणारच नाहीत. थांब ना जरा त्यांच्या समोर कसं पैसे नाही मागणार नाही. थांब ना कसं ए पोप्या हो हो काका. मी पैसे मागितले तर द्यायचे नाही तर अजिबात. तुला सांगते म्हणतोय मी. हा 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 ते हेच असता सांगत होती ते गाडीचं वेळ गाडीची वेळ सांगत हो. होती. आता बॅग भरून हे ठेव ठेव ए, नको काकीने तुझ्या डिटेल दिलं नाही तुझ्या डिटेल ठेव. हा काका काम हा. काय ते तुला माहितीये ना काकी आता मागे आजारी होती. ते तुम्ही केला होता फोन बरं नव्हतं काकीला. आहे ना मग. हा, बरी बरी आहे ना आता. अरे कसलं काय वेळ म्हातारा माणूस एकदा आजारी पडलं की बरं होतोय. आपण आपली फक्त दुरुस्ती करत राहायची. हो तर हो तर आता तो झालाय आजार मोठा. अच्छा हा डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय. अरे बापरे ऑपरेशन सांगितलं. मग ते डॉक्टर काय बोलले ऑपरेशन आहे ना मुंबईला करा बोलले. अच्छा मुंबईला करायचं. हा हा, हा. आता तुला माहितीये ना माझं कोण आहे मुंबईला. आता ऑपरेशन म्हटल्यावर तिकडे हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार. जेवण खाणं आलं औषध पाणी आलं माझ्या एकट्याने होणार आहे काय. नाही. मला आठवला माझा पोप्या. आपला पोप्या आहे की पोप्याची सुनबाई आहेत मुंबईत. हा? नाही काय हा म्हणजे अगदीच पण कामाचा लोड किती वाढलाय हल्ली. हो. काय वेळा नाही ना ठरल्या नाही, ते काका. काय होतं ना सकाळी किती वाजता बोलवतात आणि मग रात्री घरी कधी यायचं याची वेळ नाही ठरली. त्यात ते वर्कलोड बिझनेस मीटिंग इतक्या गोष्टी आहेत ना. हिचं पण जॉबचं खूप हे हो चाललंय. आणि खरंय, लोकल मध्ये खूप गर्दी असते तर मला प्रवासही आहे ना. सॉरी का हेच बोललो काकीला मी हेच बोललो. त्यांना प्रवास झेपत नाही तुला झेपणार आहे. आणि ती पोरं बिचारी दोघं कामावर आहेत. ते काम धंद्याकडे बघतील की आपल्याकडे लक्ष देतील. कशाला त्यांच्या उगाच यांना डिस्टर्ब करायचं नाही काय. बरोबर मी बोललो ऑपरेशन कणकवलीलाच करूया. बेस्ट मग. ऑपरेशन कणकवलीलाच करूया. हा, आता जवळ काय पण नाही रे पडेल. मुंबईचे डॉक्टर कणकवली डॉक्टर सेमच असतात. काय नाही एवढं काय नाही. हा. प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. अच्छा वेगळाच आहे का अजून पण? हा आहे प्रॉब्लेम. काय ते तुझ्या काकीची ना किडनी फेल झाली आहे ना. तर किडनी डोनर हवा होता. काका काका किडनी मागायला आलाय. अरे यार मग अरे खुळा की काय तू येणारच काय. अरे किडनी डोनर पण मिळालाय. हा 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 मिळालाय. हा, मग प्रॉब्लेम जरा वेगळा आहे. काय ऐक काय माहिती आहे तुझी काकी आहे ना काकी तुला माहिती आहे पहिल्यापासून घाबरट आहे. अरे खूप घाबरते. ती ऑपरेशनला तयारच होत नाही. हा मी आपलं कसं बसं तिला तयार केलं तर आतून घाबरलीच आहे. आणि तुझ्यावर माहिती आहे ना केवढा जीव तिचा. म्हणजे काय? सुनबाई तुला सांगतो आम्हाला पोरं बाळ कोण नाही ना. पप्पा लहानपणी आमच्याकडेच असायचा पोरासारखा जीवीला लावला. तर ते मला माहिती आहे तुम्हाला वेळ नाही. ऑपरेशनच्या वेळी काही यायला बियला जमणार नाही. काकीला फक्त ऑपरेशनच्या दिवशी व्हिडिओ कॉल करशील काय तेवढा जरा कर. काय तुझा आवाज ऐकला ना अशी थय 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 नाचेल ती माहिती आहे. काकीचा जीव याच्यावर खूप ना. आणि काय तिला बोल काकी पटापट बरी हो मुंबईला राहायला यायचंय माझ्याकडे. येणार नाही आपलं असं सांगायचं तिला पण बरं वाटतंय. काय ह्याचा जीव म्हणजे लहानपणापासून ना आम्हाला पोरं बाळ काय नाही ना. फक्त एवढं एक त्या ऑपरेशनच्या दिवशी एक व्हिडिओ कॉल कर काकीला. करशील ना बाबा हेच सांगायला आलो होतं बाकी काय नाही. एवढंच सांगायला इथपर्यंत. मग फोनवर कसं सांगणार काय बाबा तू पण. अरे एवढं नाही काकीन ते हे दिलं. अरे पेट्या कुठं राहिला या बाबा तुझ्या वॉचमॅनला पेट्या दिला. या बाबा अरे तिकडे नाही ते हे पोप्या आमचा इकडं मी याला ये घेऊन. हे बघ काकीने आंबे पाठवला नाहीत आपल्या बागेतले आंबे आहेत. बोलले पहिला आधी पेटी पहिली पोप्याला पोहोचवा. आणि एवढं 5 पेट्या दिला नव्हता. मग म्हाताराला उचलायला नको तरी आपलं कसं खांद्यावर घेऊन आलंय माहिती आहे. नाही तर काय आपलं तुझ्या नवऱ्याला ना लहानपणापासून आंबा एवढा आवडतो ना तोंड मागेसवर खायचा.
कालावर आंबेपर्यंत आंबे खाल्ले आहेत आहे ना पोप्या हा. काकी पाच हे बघ आता 3 आणल्यात नंतर पाठवतो हा. आणि हे बघ काकीने सुनबाई हे आमच्या पोप्यासाठी तूप दिलंय तूप हा कस घरचं तूप आहे स्वतः कडवला ते मागे नाही काय व्हिडिओ कॉल केला होता तो असा बारीक दिसला ना पोप्या काकी बोलायला पोर केवढा सुकलाय तेव्हा बसले ती तूप काढायला अजून मध्ये काढत होती माहितीये हे ठेव अरे हे बघ हा सुनबाई याच्यात फॉव आहेत फॉव लाल फॉव पोहे. काय गावी आणली काकी फॉव दे चाय मध्ये टाकून खात होती ते काकी बोलली सुनबाईला आवडतात तिला घेऊन जा हे बघ हे लोणचं दिलंय काकीने आणि हे काजू बिजू आहेत या डब्यात काय भरले ते बघ बाबा तू काय ते हा हे घे हे सगळं ठेवा ना मी निघतो आता काय बस आहे ना लगेच जायचंय बाकी काय नाही येऊ चला भेटूया बाब्या ते व्हिडिओ कॉलचं फक्त लक्षात ठेवा तेवढं हा. हे अरे ते झालं हे बघ, हे विसरलो आता करवातली असते घरी गेल्यावर जीव खाल्ला नसतं म्हातारीने माझा हे घे हे काय बाई अरे बाबा आठवलं काय आठवलं तू गावी आणलीस काकीच्या कानात बघितलंस कुड्या काकीला बोलीस काकी मला आवडतात पण आमच्या मुंबईत डिझाईन असं मिळत नाही ना काय काकीने या कुड्या पाठवल्या बोले माझ्या सुनबाईला द्या हे घे माझ्यासाठी होय काका सोन्याच्या कुठे आहेत त्या आता काय करायचं म्हातारपणा आम्हाला कोण आहे सोनं बाळ जाताना एक मनी ठेवला बस झाला बाकी काय होय हे घे हा हे ठेव आणि ते व्हिडिओ कॉलचं तेवढं लक्षात ठेवा वा करशील ना हा आठवणीने कर वा व्हिडिओ कॉल कर चल पप्या का हा चहा घेतला असतास आल्याला विचारलं असतं तर घेतला असता रे आता कुठे मी आल्या तोंड पाडू नका शुगर आहे म्हणून नाही बोलतो तुम्ही आपलं काय मी साखरेचा करते ना नको नको राहू दे चल बाबा बस आहे जातो मी हा पप्या काका व्हिडिओ कॉलचं बघ काय मी येईनच भेटायला मी येशील बोलतोय पण येईन. मग तर म्हातारी थै नाचेल बाबा हॉस्पिटल डोक्यावर घेईल मी तुला तारीख कळवतो पप्या ये हा चल काळजी का बरोबर ना काका तुम्ही पण काळजी घ्या अरे सुनबाई ते एक सांगायचं राहिलं ते बाहेर जात आहे ना हा. ते बॅगेत कपडे भरायला विसरली लय हलकी लागली ते घरून घ्या चल पप्या काळजी घे बाबा हा चल I'm sorry. I'm so sorry. नाही ठीक आहे रे ऍक्च्युली माझं पण चुकलंच थोडं कोणी प्रॉब्लेम काय आहे ना आपल्याला वाटत असतं की गावाला ना शहराकडनं खूप अपेक्षा आहे पण चला शहराला गावाकडनं खूप अपेक्षा असतात म्हणून आपण गावी जाताना 2 एक्स्ट्रा पिशव्या घेऊन जातो ना भुईमुग आणू आंबे आणू मके आणू तांदूळ आणू पण चला गावात ना आणलेल्या गोष्टी शहरात मावतील एवढी मोठं नाही झाली अजून शहर आपण फक्त इथल्या इमारती मोठ्या करण्याच्या नादाला लागलोय पण त्यात राहणारी लोक आणि त्यांची मनं चला छोटीच I'm sorry. वा वा अदर्जा सादरीकरण हसवता हसवता सणसणीत चपराक मारलीत खूप भारी खूप भारी बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाददा अप्रतिम गणेश सागडे आणि अभिजित पवार गणेश सागडेंची संकल्पना आणि अभिजित पवार यांचं लिखाण अप्रतिम क्या बात आहे. सागडे इज बॅक गणेश सागडेवरून आठवलं गणेश सागडे कोकणचा नाही आहे खरं तर पण तो कोकणी माणसासारखा आहे कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शाळी याची जी तिसरी लाईन आहे ना उंची माडांची जवळून मापवा तर ते कोकणी माणूस आहे ना मला कायम माडासारखा वाटत आला आहे माडाच्या आपण जितकं जवळ जातो तितकं तो आपल्याला मान ताठ करून बघायला लागतो त्यामुळे कोकणच्या माणसाच्या जितकं जवळ जाऊन असं वाटतं की ह्याच्याकडे ताठ मानेन पाहिलं पाहिजे किती देतोय हा माणूस फार अप्रतिम लिहिलं होतं फार लाफ्टर्स नव्हते पण त्यांनी काही फरक नाही पडला मला असं वाटतं कधी कधी लाफ्टरपेक्षा शेवटच्या ज्या इमोशन्स आहेत ना त्या पण फार इम्पॉर्टंट आहेत त्यासुद्धा अधूनमधून या मंचावरती येत असतात आणि त्या येत राहिल्या पाहिजेत कारण जेव्हा कुठेतरी आपल्याला काळजाला चटका लागतो ना तेव्हाच आपल्याला हसण्याचं महत्त्व पण कळतं त्यामुळे कायमच हसत राहायला पाहिजे असं काही नाही मधूनच असं चटका लावून जाणारं स्किट असायला हवं आणि ते अप्रतिम पद्धतीने तुम्ही सादर केलं पी ला जवाब वनिता अप्रतिम पशा आय लव्ह यू अप्रतिम फार मजा आली
थँक्यू सई. उबदार परफॉर्मन्स होता तुमचा परफॉर्मन्स बघता बघता आमच्या ओठात हसू पण डोळ्यात अश्रू होते आणि असं फिलिंग क्वचितच येतं. मला एक गोष्ट खूप आवडते की हा मंच सगळे रसग्रहण करायला लावतो आणि सगळे रसग्रहण करताना आम्ही आमच्या मनात फार कृतज्ञतेची भावना असते आणि आज ती अजून जास्त जागृत झाली. मजा आली आणि जाताना त्यांनी फक्त आनंद दिला तुम्हाला आणि ते पाहून आमचे डोळे भरून आले. मजा आली. थँक्यू सर.